झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। महायुतीचा शपथविधी पार पडलेला आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार किरण पावसकर सर आहेत। सर, उपमुख्यमंत्री म्हणून आज एकनाथ शिंदे यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि आता पुढे काय काय दिशा असणार आहे? मी त्या दिवशी बोललो होतो की शेवटी ही महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये भाजपाबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा यांचा पण ग्रुप आहे। माध्यमांमधनं निघालेल्या ह्या बातम्या होत्या की नाराज आहेत, येणार नाहीत, येणार की नाही येणार, असं काही नव्हतं। शेवटी महायुतीचं नेतृत्व करणारं हे देशाचं नेतृत्व करणारे आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी आहेत ते करतायत, अमित शहाजी करतायत। त्याच्यामुळे या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केल्या जातात। ज्या लोकांनी मतदान केलं त्या मतदानाच्या वेळी पण मोदी साहेबांचा चेहरा तर होता, तो चेहरा बघून तुम्हाला मतदान मिळालंय। शिंदे साहेबांचा चेहरा होता, ते बघून मिळालंय। आणि या सगळ्या गोष्टींचा घेतल्यानंतर आपण शेवटी आपली बांधिलकी या जनतेशी आहे, आमची बांधिलकी या मतदारांशी आहे, ज्यांनी तुम्हाला एवढ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात एवढं त्यांनी आपल्याला मतदान भरभरून केलं जे महाराष्ट्राने असं कधीही बघितलेलं नव्हतं। खरं तर आज शिंदे साहेब शपथविधी घेत असताना त्यांनी सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं। आता ते शपथविधी घेतल्यानंतर कॅबिनेट झाल्यानंतर थेट बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे। याकडे कसं पाहताय शिवसेनेचा आमदार? मी कार्यक्रम बघितल्यानंतर त्या कार्यक्रम 15-20 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्यात आलं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं त्यांनी नाव घेतलं। ऋण व्यक्त करायचं असतं अशा वेळी मी असं म्हणणार नाही की सगळ्याच गोष्टी आणि सगळेच लोक फक्त आपल्या मनात ठेवतात, असं नाही। साहेबांनी ते काम केलं, पण त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये जे आहे, आताही शपथविधी झाल्यानंतर मंत्रालयात गेलेत, मंत्रालयामधनं पहिल्यांदा त्यांनी सांगितलं मी येणार असेल तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या पुतळ्याकडे मी येणार आहे, म्हणून आम्ही इकडे आलो आहे। एक लक्षात घेण्यासारखं आहे, काही लोक अशा वेळी आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या वडिलांचं नाव किंवा हिंदू हृदय सम्राट पण बोलायला घाबरत होते, ते पण घ्यायला तयार नव्हते। एका कर्तबगार वडिलांचं नाव घ्यायला मुलगा घाबरतो हिंदू हृदय सम्राट बोलायला। हिंदू हृदय सम्राट बोललं तर काय माहिती गांधी फॅमिली नाराज होईल। त्याच्यामुळे ही परिस्थिती इकडे नाही आहे। इकडे जे मनामध्ये आहे, जे हृदयामध्ये आहे तेच आम्ही तुमच्या समोर बोलणार आहोत आणि तेच सत्यतेने समोर जाणार आहोत। म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काय करायचं आहे, त्याच्यासाठी आणखीन आम्हाला काय करता येईल, खरं म्हणाल तर त्यांचे आशीर्वाद एवढे मिळालेले आहेत की यानंतर शिंदे साहेबांवर जबाबदारी जास्त आहे की ज्या मतदारांनी त्यांना दिले। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर जे काही आम्हाला मतदान मिळालं आहे तर त्यांची जबाबदारी जास्त आहे आणि ती जबाबदारी मला खात्री आहे शिंदे साहेब ती पार पाडणार आहे। शेवटचा प्रश्न आहे, खरं तर गृहमंत्रीपदाहून रसिकेच असं माध्यमांमध्ये चर्चा होत्या, त्यानंतर काल अजितदादांनी एक गुगली टाकली की मी तर शपथ घेणार आहे। त्यांचं काय आज शपथविधी पण पार पडला। सिटिंग अरेंजमेंटवरून बी आज बोलल्या जाते की फडणवीस आणि अजितदादा एका साईडला बसले आणि शिंदे साहेब दुसऱ्या साईडला बसले। याच्यावरूनच दिसून येतंय की एक लक्षात घ्या, दोघे आहेत पण साहेबांच्या बाजूला राज्यपाल महोदय बसले होते आणि त्यानंतर पंतप्रधान साहेब बसले होते। तेव्हा सिटिंग अरेंजमेंटमध्ये असं काही वेगळं आहे असं मला वाटत नाही। दुसरी गोष्ट, कार्यभाग करताना जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब काम करत होते 2.5 वर्षामध्ये, त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही की फडणवीस साहेबांसाठी वेगळं काहीतरी करायचं आणि अजितदादांसाठी वेगळं करायचं, असं तुम्ही कुठेही बघितलेलं नाही। त्याच्यामुळे हे त्यांच्या स्वभावात नाही आहे आणि त्यांच्या बाबत असं होईल असं मला वाटत नाही। महायुतीमध्ये मोठा भाऊ आता आमदारांच्या संख्येवरून तरी वरकरणी पाहता भाजप दिसतोय, पण दुसरा जो मोठा 2 नंबरचा भाऊ राहील तो कोण आहे वाटतं? 2 नंबरचा भाऊ नक्कीच आहे की शिंदे साहेबांचे। शेवटी मोठा भाऊ आणि लहान भाऊ हे बोलण्यासाठी आहे, पण राजकारणामध्ये नंबर्स बघितले जातात। आज आपण का म्हणालोय की मुख्यमंत्री त्यांचा भाजपाचा होणार, का म्हटलंय? कारण त्यांचे तेवढे नंबर आहेत। नैसर्गिकरित्या हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा, त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व लोकांचा अधिकार आहे। आम्ही एवढे आमदार आणले, आम्हाला मिळणं साहजिक आहे।
त्याच्यानंतरचं म्हणाल तर शिंदे साहेबांनी आणले आणि त्याच्यानंतर कुठे असेल तर ह्याला आलेले आहेत. म्हणजे संख्यावरून मंत्रिमंडळामध्ये पण दिसेल. नक्की आहे. शेवटी राजकारणामध्ये किंवा आपण जे आता मंत्रिमंडळ जे बनेल ते संख्याबळावरच ठरवलं जाईल ना. मग त्या संख्याबळानुसारच आपल्याला सगळी मंत्रिपदं मिळतील आणि त्या मंत्रिपदं मिळाली तर तशी कामं करता येतील आणि ती कामं जनतेपर्यंत पोचली पाहिजेत. आणि आक्रमकता शिवसेनेत राहणार आहे याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका येण्याची गरज नाही. काम करताना आज एकदा मंत्रिमंडळ ठरल्यानंतर, आज मंत्रिमंडळ ठरेल त्यानंतर तुम्हाला दिसून येईल कामामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार, मंत्री कुठेही कमी पडणार नाहीत. अजित पवारांपेक्षा जास्त मंत्री तुमच्या पक्षाचे असतील. नक्कीच येतील, नक्कीच येतील. का नाही येणार? जो नियम भाजपाला लागलाय तोच नियम शिंदे साहेबांसाठी लागला पाहिजे आणि तो लागणार आहे. तर हे होते आमदार किरण पावसकर सर. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथभाई शिंदे थेट बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि महायुतीमध्ये नंबर्सवरून जर भाजप 1 नंबरचा मोठा भाऊ असेल तर 2 नंबरचा जो भाऊ असेल ते शिवसेना असेल आणि 3 नंबरवर अजित पवार यांच्या पक्षाचा क्रमांक लागेल आणि मंत्रिमंडळामध्ये पण या नंबर्सचा जो खेळ आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन कमलेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.